नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल, स्वस्थ असाल. हा आठवडा शेअर मार्केटच्या दृष्टीने चांगला गेलेला आहे, तेजीचा गेलेला आहे आणि शेवटी मार्केट हे 25,000च्या वरती बंद होण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. सकारात्मक असा हा आठवडा गेलेला आहे आणि पुढच्या आठवड्यासाठी सुद्धा जो डेटा आहे तो देखील आपल्याला सकारात्मकच दिसतो आहे. आपण जर पाहिलं तर काल सेन्सेक्स हा 82,330 अंकांवरती बंद झालाय आणि निफ्टी 50 हा 25,019 अंकांवरती बंद झालाय, म्हणजे तो 42 पॉइंटने पडलेला आहे. म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये पडझड आपल्याला दिसलेली नाहीये. निफ्टी बँक 55,354 वरती बंद झालेला आहे मित्रांनो. तर आपण जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी सध्या 25,126 वरती ट्रेड करत आहे आणि आपण जर समजा ग्लोबल याचा जर विचार केला, अमेरिकन मार्केट असेल किंवा बाकीचे युरोपियन मार्केट असेल, तर त्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आपल्याला असं दिसून येईल की जे फुटसी आहे तर ते देखील 50 अंशांनी वर आहे आणि 8,684 वरती ते ट्रेड करत आहे. डॅक्स 23,767 वरती ते ट्रेड करत आहे आणि 71 पॉइंटने ते वरती आपल्याला दिसून येत आहे. डाओ जोन्स 331 अंकांनी वाढून 42,654 वरती बंद झालेला आहे. S&P 500 41 पॉइंटनी वाढून 5,958 अंकांनी तो बंद झालेला आहे आणि नॅसडॅक हा 19,211 वरती बंद झालेला आहे, तो देखील 98 पॉइंटने वाढलेला आहे मित्रांनो. युरोपियन मार्केटमध्ये तेजी आहे आणि एशियन मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये देखील आपल्याला मिक्स दिसत आहे आणि निक्केई देखील फ्लॅटच आहे. हँगसेंगचा विचार केला तर तो देखील 108 पॉइंटने पडलेला आहे आणि बाकीचे मार्केट, तैवान मार्केट असेल, साऊथ कोरियन मार्केट असेल, हे देखील जवळपास फ्लॅटच आहे. म्हणजे जगभरातील सर्व जे मार्केट आहेत तर त्यामध्ये अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला तेजी दिसलेली आहे, त्याचबरोबर युरोपियन मार्केटमध्ये देखील आपल्याला तेजी दिसलेली आहे मित्रांनो. तर काही महत्वपूर्ण असे निकाल लागलेले आहेत. तर त्या निकालामध्ये जर आपण विचार केला तर टाटा मोटर्सचं जे काही प्रॉफिट आहे तर ते प्रॉफिट आपल्याला घसरलेलं 11% घसरलेलं दिसून येत आहे आणि भारती एअरटेलचे मात्र रिझल्ट आपल्याला आशादायी आहेत. यामध्ये Q4 FY25 मध्ये नेट प्रॉफिट जे आहे ते इयर ऑन इयर चांगलं वाढलेलं आहे आणि जो आरपू ज्याला म्हटला जातो तर तो स्टेडी आहे 245 रुपये आणि जो रेव्हेन्यू आहे तो 28.8% वाढलेला आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. तर त्याचबरोबर हिरो मोटोचे देखील FY25 चे रिझल्ट आले, त्यामध्ये रेव्हेन्यू 9% वाढलेला आहे आणि प्रॉफिट 16% आपल्याला वाढलेला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. तर आस्क ऑटोमोटिव्ह या कंपनीचे रिझल्ट आले, त्यामध्ये नेट प्रॉफिटमध्ये 20.5% इयर ऑन इयर ग्रोथ दिसून आलेली आहे आपल्याला Q4 FY25 मध्ये. तर जो रेव्हेन्यू आहे तो 8.6% वाढलेला आहे आणि जो EBIT आहे तो 25.9% इयर ऑन इयर बेसिस वरती तो आपल्याला वाढलेला दिसून येत आहे मित्रांनो. तर असे काही रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला इंडियन मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह संकेत आपल्याला दिसत आहेत. महागाई 3.31% आलेली आहे, त्यामुळे RBIला देखील रेट कट करायला खूप आता वाव आहे आणि रेट कट झाल्यानंतर आपले EMI जे काही असतील तर ते EMI आपले डाऊन होतील, खाली येतील आणि कंझ्युमरच्या हातामध्ये पैसा मिळेल, त्यामुळे कन्झम्पशनला बूस्ट मिळेल आणि आपल्या इकॉनॉमीला देखील त्या निमित्ताने बूस्ट मिळेल मित्रांनो. तर आशा करूया की सध्या ही जी काही फेज आहे, कन्सॉलिडेशनची जी काही फेज आहे, यामधून आपण लवकरच बाहेर पडून एका नव्या तेजीसाठी आपण लवकरच सज्ज होऊ मित्रांनो. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.